3 टॅप काढले किती काढलं 3 टॅप काढले इकडे 3 टॅप काढले एक तुमची वायर आहे ती कुठे ब्रशला जोडली इकडचे 2 वायर्स आहेत फील्ड वायरिंगची तर काय केल्यात एक तुमची ती इकडं ओव्हरलोड स्विचला जोडली जाते आणि एक तुमची इथं ही ह्याला जोडली जाते न्यूट्रलला जोडली जाते त्याच्यामुळे सिरीजमध्ये घेतलं जातं ही तुमची फेज वायर तुमची रोटरी स्विचला जोडली जाते त्याच्याला रोटरी स्विचला ह्या रोटरी स्विचच्या रोटरी स्विचला जोडली जाते आता याच्यामध्ये फील्ड वायरिंगची 2 टोके बाहेर काढले एक टोक घेतं दिलं आता याच्यामध्ये टेस्टिंग कसं करायचं टेस्टिंग करताना काय करायचं अशा मोटर पूर्ण वेगळी कारण की म्हणजे आपलं सगळं असेंबलीमध्ये सगळं आपण खोललं सगळं आहे आता टेस्टिंग काय करावं लागेल आता ह्यामध्ये जेव्हा तुमचं स्पार्किंग जास्त होतं तेव्हा तुमची ब्रश तरी खराब झाले असतील स्प्रिंग टेन्शन असं स्प्रिंग टेन्शन कमी झालं असेल त्यामुळे तुमचं काय होतं स्पार्किंग तुमचे रोटरी स्विचसारखा तुमचा स्लिप होत असेल मोटर बंद पडायला हा एक प्रॉब्लेम असू शकतो त्यावेळी काय करायचं ब्रश पण बदलायचे स्प्रिंग पण बदलायचे समजा याच्यावरती खड्डे पडले याच्यावरती ह्या कॉम्प्युटर आहे तर आज कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरचे खड्डे पडले स्पार्किंगहून काय होतं खड्डे पडून किंवा त्याला स्पार्किंग होऊन तुमचं काय होतं ते सेगमेंट खराब होते सेगमेंट खराब झाले की शॉर्ट होतात सेगमेंट शॉर्ट झालं की माहिती कसं स्पार्किंग जास्त झालं तुमचं माशावर आर्मेचर काय करायचं पूर्ण नवीन बदलायचं आहे म्हणजे आर्मेचर वायंडिंग करून घ्यायचं आहे फील्ड वायंडिंग आहे तुमचं कसं असतं फील्ड वायंडिंग पण तुमचं जाड तारखा मेडिकेटला असतं याला एका बाजूला टॅप काढलं असतं एका बाजूला फक्त स्टार्ट आणि एंड काढलं असतं स्पीडनुसार असतं ती स्पीड तुमची मोटरची त्याच्यावरती अवलंबून असते ही सिंगल मोटरच्या असं तुमची मोटर घेते याला सिंगल कसा आपण घेतो आता हे टेस्टिंग कसं करायचं याच्यामध्ये दोघांना एकानं का एक जण आता बघा हे टेस्टिंग करताना काय करायचं इकडचं पहिली बाजू चेक करून घ्यायची आता काय करायचं ह्याचं शेवट कुठला ब्रशचा आहे घेतो काय लॅम्प कसं रेजिस्टन्स जास्त असणार त्याने लॅम्प लागणार नाही आता हे ब्रश टेकलेलं असले आर्मेचरला इकडला ब्रश टेकला इकडला ब्रश टेकला त्यामुळे कंटिन्यू तुमची लॅम्प लागायला पाहिजे तर तुमचं ब्रश टेकलं तर समजायचं आहे ब्रश जर नाही एक टेकला नाही तर आर्मेचर फिरणार नाही सर्किट पण होणार का नाही होणार आहे कारण का त्या वायंडिंग ते ब्रशला दिलं त्या वायंडिंग ब्रशला त्यामुळे दोन्ही सर्किट काय होतं सिरीजमध्ये पण तुमचं काल सर्किट पूर्ण होतं म्हणजे फील्ड वायंडिंगच्या सिरीजमध्ये आर्मेचर होतं ब्रशमध्ये मग तेव्हा काय करायचं आहे की ह्या पहिल्यांदा टेक हे करताना त्याला असं चेक करून घ्यायचं आता रेजिस्टन जास्त सिस्टम करायची कंटिन्यू दाखवत नाही हे मला ती दुसरी तसं म्हणजे आता समजा वायर कुठे कट असली वायंडिंग कट असलं तर सप्लाय मिळणार नाही त्या ठिकाणी म्हणजे मिक्सर तुमचं गाणं एका स्पीडला फिरणार नाही त्या असं कधी होतं यातल्या एखादा वायंडिंग डॅमेज झालं एखादं तर त्या तुमचं काय होऊ शकतं स्पीड कमी होऊ शकते काय करायचं फील्ड वायंडिंग काय करायचं पूर्णमध्ये बदलायचं अशा म्हणजे काय करायचं फील्ड वायंडिंग चेक करायचं सगळ्यांना डॅमेजला लागायला पाहिजे एखादा लागला नाही तर समजा ते फील्ड वायंडिंग तुमचं ओपन आहे समजायचं त्यामुळे मिक्सर तुमचं काय एक नंबर फिरत दोन नंबर फिरणार नाही 3 नंबरला फिरणार स्पीड घेणार तर असं ते होऊ शकतं ठीक आहे आता ब्रश जो आहे ते ब्रश बघितलं हा ब्रश हा कार्बनचा ब्रश आहे हा कार्बनचा ब्रश आहे ह्याला हे स्प्रिंग टेन्शन असतं याला पिगटेल म्हटलं जातं आणि ही ब्रश आपण काय करतो कार्बनची ब्रश काय करतो त्यावरती टेक होतो त्यामुळे काय होतं आता यामध्ये तर ब्रशचा एवढा नेहमीपेक्षा जास्त खराब झाला तर काय स्पार्किंग त्याला काय होणार स्पीड कमी घेणार आहे कारण आर्मेचरच्या याच्यावरती काय होणार स्पार्किंग काय होणार कॉम्प्युटर खराब होणार त्या सेगमेंट खराब होणार आणि शॉर्टमध्ये स्पार्किंग होणार जास्त आणि हे ट्रिप करणार लगेच ओव्हरलोड शिवसाठी माझ्याशिवाय काय करायचं ब्रश पूर्णपणे नवीन काय करायचं बदलायचं
किंवा स्प्रिंग टेन्शन जर कमी झालं असेल, ब्रश चांगला आणि स्प्रिंग टेन्शन जर कमी झालं असेल तरीसुद्धा काय होतं आहे की स्पार्किंग जास्त असते. म्हणजे मिक्सर फिरत नाही जे काय करू शकतात, ब्रश खराब झाला असेल, स्प्रिंग टेन्शन कमी झालं असेल तरीसुद्धा तुमचं काय होतं आर्मेचर फिरणार नाही तरी. फिरणारा बघा आर्मेचर फिल्ड वायंडिंग ते स्टेटर. हे बाकी सगळं डीप आपल्याला अभ्यासात बघायचं दुसऱ्या आपल्याला बघायचं. आता काय माहिती काय की घरातली घरगुती उपकरणे जी असतात ती कशी रिपेअर करायची थोडक्यात बघायचं. थोडक्यात आपल्याला माहिती कशी मिळते त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या माहिती घेऊन घ्यायची. ठीक आहे. ह्यापर्यंत आपण काय करायचं, जे काय हे दोष आहेत ते काय करायचं तरी ठीक आहे. ह्याप्रमाणे काय करायचं, मिक्सर काय करायचं, पावडर काय करायचं, खोलायचा परत जोडायचा. तुम्हाला मी काय करणार, हे परवाशी आपण सोमवारी पूर्ण काय करू खोलून घेऊ सगळं. खोलून घेऊन तुम्हाला परत पूर्ण आतला भाग सगळं करून घेऊ. मिक्सर आपला असतो म्हणजे असेंबल कसं डिश असेंबल कसं करायचं अशापर्यंत आपण काय करू मिक्सरचे दोष आणि त्याचं निवारण कसं करायचं ह्या गोष्टीचा आपण काय केला आपण अभ्यास केला. दोष काय होऊ शकतात, दोष झाले तर आपण काय त्यात हे करायचं या गोष्टी उदाहरण करून आपण त्यात तो मिक्सर कसा रिपेअर करायचा हे आपण माहिती घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आर्मेचर खराब होऊ शकतं, ब्रश खराब होऊ शकतात, स्क्रीन टेन्शन कमी होऊ शकतं. अशा वेळी काय करायचं, हे पूर्ण काय करायचं नवीन त्याच्यामध्ये काय करायचं बसवायचं आणि परत अशा वेळी काय करायचं चालू करून अशा वेळी चालू करून घ्यायचं. चालू झाला की आपण केलेलं जो मेंटेनन्स आहे तो बरोबर आहे असं समजायचं. अशामध्ये काय करायचं, मिक्सर एखादा रिपेअर करा आपल्याला आला हे आपण काय करायचं स्टेप बाय काय करायचं पुढे जायचं आणि पूर्ण